एक लक्षात घ्या, विषय जे आरोप आहेत, जे आरोपाच्या बाबतीत ते एक तरी आरोप त्यांनी खरा करून दाखवावा. विनाकारण मला त्यावर काही आत्ता बोलायचं नाही. ज्यावेळेस बोलायचंय त्यावेळेस मी बोलायला कमी पडणार नाही हे आपल्याला माहिती आहे. आणि आत्ताची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यामध्ये सर्व सामाजिक सलोखा निर्माण व्यवस्थित होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्याच्या नागरिकाला, मातीतल्या त्या माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे. आणि माझी एवढीच विनंती आहे सर्वांनाच की ठीक आहे, मला बदनाम करायचंय करा, आणखीन कुणाला बदनाम करायचंय करा, पण कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला, बीड जिल्ह्याच्या मातीला द्वादश पंचम स्थान असलेलं 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वं स्थान हे वैद्यनाथाचं आहे. त्या वैद्यनाथ नगरीला बदनाम करू नका, हीच माझी या निमित्तानं विनंती आहे. स्थिती बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी. आणि दादांनाही विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी. म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा तसा विकास झालाय, तसा बीडचाही या ठिकाणी दादांकडे जबाबदारी असल्यामुळे, उपमुख्यमंत्री असल्यामुळे अधिकचा होईल, ही एक भावना. आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे, ती दादांकडे दिली पाहिजे. स्थानिक महायुती असतील किंवा महाविकास आघाडी यांनी कुठेतरी मागणी लावून धरली होती की मुंडेंना पालकमंत्रीपद एक घ्या, त्यांची मागणी काय असावी त्याच्यापेक्षा माझी स्वतःची भावना ही पक्षाच्या प्रती आपण काय व्यक्त केली पाहिजे आणि सध्या परिस्थितीत आपण स्वतः काय निर्णय घेतला पाहिजे हे या ठिकाणी मी स्वतः म्हणून विनंती केली आमच्या पक्षाला आणि पक्ष नेतृत्वाला की या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची जबाबदारी आपण घ्यावी. धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री पदावरून प्रतिक्रिया देताना सांगितले की बीडची सध्याची स्थिती पाहून मीच अजितदादांना विनंती केली. बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी. जसा पुण्याचा विकास झाला तसा बीडचाही विकास व्हावा हीच माझी भावना आहे. विरोधकांच्या विरोधावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, त्यांच्या मागणीपेक्षा माझी भावना काय हे महत्वाचं आहे. मी पक्ष नेतृत्वाला विनंती केली, बीडची जबाबदारी आपण घ्यावी. मात्र त्यानंतर धनंजय मुंडेंनी आरोप करणाऱ्यांना विनंती करताना सांगितले की विरोधकांनी माझ्यावर एक तरी आरोप खरा करून दाखवावा. मला आता यावर काहीच बोलायचं नाही. वेळ आल्यावर मी बोलायला कमी पडणार नाही. आताची परिस्थिती पाहता बीडमध्ये सामाजिक सलोख व्यवस्थित व्हायला हवा. मला बदनाम करायचं तर करा, मात्र माझ्या बीड जिल्ह्यातल्या मातीला बदनाम करू नका. वाल्मिक कराड यांच्याशी आर्थिक हित संबंध असल्याचे आरोप खोटे आहेत असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे. तर धनंजय मुंडे यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.